श्रोतेहो नमस्कार. श्रद्धांजली कीर्तन समितीच्या वतीनं प्रतिवर्षी जो श्रद्धांजली कीर्तन सप्ताह आयोजित केला जातो, यंदाचं हे 8वं वर्ष आपण श्रद्धांजली कीर्तन सप्ताह साजरा करतो आहोत. पुण्यनगरीचा वैभव असलेल्या वेदभवन या परमपूज्य वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठ शाळेच्या पवित्र वास्तूमध्ये हा कार्यक्रम सध्या सुरू आहे. या कीर्तन सत्राचं हे 5वं कीर्तन पुष्प गुंफण्यासाठी हरिभक्तपरायण केशव माधव शिवडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. गोमंतक ही कलावंतांची भूमी. जागतिकच नव्हे तर वैश्विक कीर्तीचे गायक कलावंत या गोमंतकांनी या विश्वाला दिलेले आहेत. त्यांच्या नावांची यादी जर करायची झाली तर फार मोठी आहे. जसे गायक कलावंत तसे कीर्तनकारही थोर थोर दिलेले आहेत. आज त्यातलेच युवा पिढीतले कीर्तनकार केशवबुवा शिवडेकर यांचा अल्प परिचय देतो. कवळे मुक्काम कपिलेश्वरी फोंडा गोवा इथे ते राहतात. कीर्तनाचं अध्ययन श्री रामदास प्रतिष्ठान संचालित कीर्तन विद्यालय कवळे, तसंच कैलासवासी हरिभक्तपरायण रामचंद्रबुवा कराडकर ब्रह्मीभूत विद्याशंकर भारती स्वामी महाराज करवीर गोवा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक या विविध ठिकाणी बुवांची कीर्तनं झालेली आहेत. बुवा बी हाय ग्रेडचे कीर्तनकार आहेत. अत्यंत रसाळ कीर्तन, सुरेल गायन असं बहारीचं कीर्तन आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मी बुवा साहेबांना विनंती करतो की त्यांनी कीर्तन सेवेला आरंभ करावा. ऑर्गनच्या साथीवरती हरिभक्तपरायण पंडित चिंतामणी बुवा निमकर, तसंच तबला साथीवरती पंडित किरण लिंगायत हे आहेत. धन्यवाद. श्रीमन्महागणाधिपतये नमः. जय जय राम कृष्ण हरे. जय राम कृष्ण हरे. जय राम. नव नीरद सम नवनीत प्रिया. नवनीरद सम नवनीत प्रिया. नवल विनोद विहार. जय 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 राम.
दुर्मांसोत दुःख विमोचक दुर्जन संगमात दुर्जन संगमात जय राम कृष्ण हरे जय शरणागत दिना 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 शरणगत दिनो चरणी करुणा दृष्टि निहारे जय जय राम राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम श्री सीताराम चरण लक्ष्मण गो राजा राम चरण लक्ष्मण गो बालकृष्ण चरण लक्ष्मण गो सीताराम चरण सीताराम राम 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 राजा राम 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 सीताराम चरण लक्ष्मण राजा राम चरण लक्ष्मण राम चरण कीर्तन
स्वरूपे मन स्वरूपे स्वरूपे मन स्वरूपे मन सद्गुरु राजा मंगलधाम जीवन नरहरि पाया मंगलधाम जीवन नरहरि पाया सद्रूप चिन्मय नारायण 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 रूप तन्मय हो बलवंत
महर्षि नारद महाराज की जय, महर्षि वेदव्यास महाराज की जय, भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। सद्गुरुनाथ महाराज की जय। धन्य तो संसारी हरि भक्ति करे, धन्य तो संसारी हरि भक्ति करे, संसार हरि भक्ति दयाचा कैवारी देवरा धन्य तो संसार। देवराण आहे जयाचे मस्तकी, देवराण आहे जयाचे मस्तकी, दयाशील साडनाचे धन्य तो संसार। साड नाही तया हरीची दासा, साड नाही तया हरीची दासा, हरी हरी कृष्ण भगवान की जय। राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग आहे,
त्यांचं पाळण्यातलं नाव नारायण होतं. कोणी विचारेल नारायण नाव का ठेवलं होतं? कारण या नारायणाचा पुढं नारायण हाच विषय झालेला आहे. संतांचा नारायण हा विषय असतो, तुमचा आमचा विषय हा नारायण असतो. अशा समर्थाने अनेक अभंग लिहिले. समर्थांचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यास, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. जय जय. अभंगातनं वर्णन करतात. धन्य तो संसारी. स्वतः संसार केला नाही, पण संपूर्ण विश्वाचा संसार कसा असावा यावर ज्यांनी निरूपण केलं. धन्य तो संसारी. तुमच्या आमच्या जीवनामध्ये धन्यता कशानं येईल याचा विचार 450 वर्षापूर्वी झालेला आहे. मग काय केल्यानं धन्यता येतं? धन्य तो संसारी हरिभक्ती करी, तयाचा कैवारी देवरा. भक्ती करा असं म्हणाले. सगळ्यांना माहीत असलेला विषय आहे भक्ती आहे. 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पदसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की. भक्ती करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? भक्ती या शब्दातला धातू भज आहे. भज म्हणजे सेवा करणं. सहज सेवा घडली तरी भगवंताची कृपा होते. सर्वांना सुभाषित माहिती आहे. व्याधस्या चरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. सहज सेवा घडली भगवंताची कृपा होते. भक्ती करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? जे जे मी कर्म करतो, चांगलं अथवा वाईट, ते भगवंतांना अर्पण करणं याला भक्ती असं म्हटलेलं आहे. पण माणूस कसा आहे? चांगलं कर्म असेल तर मी माझ्या नावावर खपवतो, आणि वाईट झालं तर कृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायते समर्पयामि. कायेन वाचेन मनानं इंद्रियानं बुद्धीनं जे जे कर्म होतात, धान्य वाळत टाकलेलं आणि धान्याची राखण करण्याकरता स्वतः यजमान बसले होते. एखादी गाय येईल, म्हैस येईल आणि माझं धान्य खाईल म्हणून, आणि अचानक एक गाय आली आणि तिनं त्या धान्यामध्ये तोंड घातलं, भसाभर धान्य खायला सुरुवात केली. त्यानं लगेच काठी उगारली आणि गायीला मारायला सुरुवात केली. एवढं मारलं, गाय खाली पडली. याला कळून चुकलं माझ्या हातनं गोहत्या झालेली आहे. म्हणून गुरुजींकडे गेला. म्हटलं गोहत्येपासून काही सुटका होते का? म्हणून काही अनुष्ठान आहे का, पूजापाठ? गुरुजी म्हणाले गोहत्येतनं सुटका होणं अशक्य आहे. कधीतरी त्याच्या मनात आलं की तो भगवद्गीता वाचायचा, म्हणजे एखादा अध्याय म्हणायचा भगवद्गीतेचा. आणि एक दिवस बसला असता असा श्लोक समोर आला, यत् करोषि यदस्नासि. तो श्लोक वाचला, त्याच्या मनात आलं भगवंतानीच लिहून ठेवलं, जी जी कर्म होतात ती मला अर्पण कर. लगेच तुळशी पान हातामध्ये घेतलं, बळी पंचपात्री घेतली, तुळशी वृंदावनावर जवळ आला आणि तुळशीचा पान उजव्या हातावर ठेवलं आणि पाणी सोडलं. गोहत्य कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान म्हणाले बघूया, चांगलं कर्म तरी मला अर्पण करतो. काही दिवसांनी यांनी ठरवलं की ब्राह्मणांना भोजन घालायचं, सहस्र भोजन. आता सहस्र भोजन घालायचं म्हणजे काही एखादी चेष्टा नाही हो, आणि एका दिवसात एवढे ब्राह्मण मिळणं मुश्किल आहे. म्हणून त्यांनी 5 दिवसाचा कार्यक्रम ठेवला. कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम.
दिवसाला 200 ब्राह्मण, 5 दुणे 10, म्हणजे दिवसाला 200 म्हणजे सहस्र भोजन. आणि ठरल्याप्रमाणे सगळ्यांना पत्रिका वाटल्या. ID प्रूफ घेऊन या म्हणून सांगितलं येताना, नाही तर आज झालेला उद्या यायचं असं नाही. आणि पहिल्या दिवशीच हा स्वतः दारामध्ये उभा राहिलेला, सुंदर मंडप घातलेला. या 4 बोटामध्ये अंगठ्या होत्या सोन्याच्या, या 4 बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या होत्या, हातामध्ये सोन्याचा कमंडलू. काय बुवा सांगता हो, वचने किन दरिद्रता. आणि एवढ्यात भगवान म्हणाले जाऊया, म्हणून वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन भगवान तिथं आले. ब्राह्मण सांगतोय म्हणजे भगवान तर म्हणला भूक लागली. यजमान म्हणाले आजचा कोटा पूर्ण झालाय 200 लोकात. भगवान म्हणाले आत्ता भूकली. म्हटलं आपण असं करा, उद्या या. भगवान मनातल्या मनात म्हणाले मला आत्ता भूक लागली, त्याचं काय करू. पाहिजे तर तुम्हाला मी पत्रिका लिहून देतो. तेही भगवान म्हणाले तुमच्याशी गप्पा मारण्यामध्ये काय अर्थ आहे. मी जो यजमान असेल त्यांच्याशी आज जाऊन बोलतो. हो, मी समोर उभा आहे तो तुम्हाला दिसत नाही का. 4 हातामध्ये बोटामध्ये अंगठ्या आहे सोन्याच्या, 4 या हातामध्ये सोन्याचा याच्यावरनं कळत नाही सहस्र भोजनाचा मालक मी आहे. भगवान म्हणाले चांगलं आहे, गोहत्या मला पाठवली आणि सहस्र भोजन आपल्या नावावर खपवतो. ला भक्ती म्हणत नाही. एक जण आंघोळीला गेला गंगेवर. एकदा तरी जन्म मिळाल्यानंतर गंगेमध्ये आंघोळ करावी, कारण गंगा ही पाप नाही सकते. म्हणून यानं गंगेमध्ये उडी, जय गंगे भागीरथी म्हणून गंगेमध्ये उडी मारली. त्याला सूर मारणं म्हणतात. आमच्या गोव्यात सूर मारणं म्हणजे वेगळा अर्थ होतो. पंढरीनाथ भगवान की. आणि सूर मारले नदीमध्ये, गंगेमध्ये. लक्षात आलं कनवटीला लावलेला 1 बंदा रुपया चांदीचा मोठा तो पाण्यामध्ये पडला. त्यानं पुन्हा उडी घेतली ती गंगा स्नानाकरता नाही तर नाणं मिळवण्याकरता. पूर्वी बंदा रुपया असायचा चांदीचा, जाड असा, आणि तो असा कनवटीला लावून फिरायची लोक. त्यावेळी त्याला किंमत खूप होती. त्या खूप जुनी गोष्ट आहे. अजून आमच्या घरीसुद्धा ती नाणी आहेत जुनी. किती किंमत असेल. आताचं ATM सुद्धा, क्रेडिट कार्डसुद्धा त्याच्याही पेक्षा मोठं होतं त्याची किंमत. अस्सल चांदीचं. काही केला नाणं सापडत नाही. पलीकडं 4 मुलं आंघोळ करत होत्या. म्हटलं आजोबा काय झालं. म्हटलं नाणं सापडत नाही. म्हटलं कितीचं. म्हटलं फक्त 1 रुपया. 1 रुपया असं आहे त्यात. 1 रुपया म्हणजे काय, 1 रुपया असं आहे. 1 रुपयाकरता माणूस किती धडपडतो. ते म्हणाले आम्ही शोधून देतो. मग त्यानेही उड्या मला. शेवटी नाणं काही सापडलं नाही. ज्यांचं नाणं पाण्यामध्ये पडलं होतं त्याने गंगेचं पाणी हातामध्ये घेतलं. जगज्जननी म्हटलं गंगामय्या, नाणं सापडत नाही, गंगार्पणमस्तु सापडत नाही, त्याला भक्ती म्हणत नाही. कितीतरी उदाहरण आहेत. अनेक मार्ग आहेत. ज्ञानमार्ग आहे, कर्ममार्ग आहे, उपासना मार्ग आहे. भगवत प्राप्तीचे ज्ञानमार्गामध्ये दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं आणि ते ज्ञान एका जन्मात मिळत नाही. सद्गुरुनाथांची कृपा लागते त्यावेळीच ज्ञान मिळतं. बरं, थोडंसं ज्ञान मिळाल्यानंतर माणसाला अहंकार होतो. आधीच अर्ध्या हळकुंडानं पिवळे होणारे आम्ही. मग कीर्तनातली की कळली नाही, कीर्तनातली की सापडली नाही, तरी माझ्या मागणं मी हबप म्हणून लावतो, पंढरीनाथ भगवान. 4 अक्षर कीर्तनातली कीर्तन विद्यालयात जाऊन शिकलो. अहंकार हा वाईट आहे. आणि तो ज्ञान आल्यानंतर आपल्याला माहीत असेल, माऊलीने वर्णन, नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे, अज्ञाना पाठी पण सज्ञानाचे झोंबे कंटे, नाना संकटे नाचवे. सज्ञानाचे झोंबे कंठी माऊली म्हणाले. म्हणजे ज्ञान मिळवण्याकरता एका जन्मात ज्ञान मिळत नाही. कीर्तनाचं म्हणा, कुठलंही ज्ञान मिळवायचं, त्याच्या पुढचा मार्ग कर्म मार्ग. कर्म तर खूप कर्म कठीण.
कर्म कर्म कठीण. अमुक कर्म केलं तर पुण्य, अमुक कर्म केलं तर पाप, शास्त्रानं लिहून ठेवले. देशकालाद्यनुसारतः, देशकालाचं बंधन आहे, काठिण्य आहे. म्हटलं बुवा आम्ही कर्मच करत नाही असं कोणी म्हटलं, शक्यच नाही. कितीतरी माणसाकडनं कर्म होतात, कळत होतात, न कळत होतात. ज्ञानमार्ग कठीण, कर्ममार्ग कठीण. उपासनेबद्दल बोलणे नको. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा रवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मार्ग पुष्कळ आहे, पण सगळ्यात अगदी जवळचा म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती मार्गानं भगवंताची कृपा मिळवता येते. म्हणून उद्धवाला सांगताना एके ठिकाणी भगवान म्हणाले, भक्तीला वश में उद्धवा, भक्तीला वश में उद्धवा, भक्तीला वश में उद्धवा, भक्तीला वश में. भक्तीला वश में उद्धवा, मी एक गायक, मी एक पंडित, मी एक गायक, मी एक पंडित, मी एक गायक, मी एक पंडित, बुडती याच तमी, बुडती याच तमी. भक्तीला वश में उद्धवा, भक्तीला वश में, वश में, वश में, वश में. गोपाल कृष्ण भगवान उद्धवाला सांगताना भक्तीला वश में, मी एक गायक, मी एक पंडित, यामध्ये आम्ही सगळे बुडत आहोत. भक्ती करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? देवर्षी नारदांना विचारला, देवर्षी नारदांनी वर्णन केले. देवर्षी नारदाने अनेक ऋषींची मतं आजमावली. कथादेश्विती गर्गः, आत्मरत्य विरोधेन इति शांडिल्यः, असं सगळं वर्णन केलं. शेवटी आपलं मत मांडलं. हो, भक्ती म्हणजे नारदस्तु तदर्पिता किलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलता इति. देवर्षी नारद महाराज की. अखिल आचारता, आचार म्हटले नाही, जे जे कर्म आचार होतात. पहिला सकाळी उठल्यानंतर पहिला आचार, सकाळी उठून तोंडासी धुवावे, हा पहिला आचार आहे. मग तो आचार काय? तोंडामध्ये घेतलेलं पाणी देवावर तसं नाही, अर्थ त्याचा तसा नाही. म्हणजे तोंड धुणं ही क्रिया मी करीत नसून माझ्याकडून करून घेणारी शक्ती वेगळी आहे. असे सगळे आचार आता त्यातला अहमभाव बाजूला ठेवला पाहिजे. जे जे माझ्या हातनं घडेल कर्म, चांगलं किंवा वाईट, याला भक्ती असं म्हटलेलं आहे. भक्तीचं श्रेष्ठ उदाहरण म्हणजे यथा व्रजगोपिकानां शुद्ध भक्ती प्रेम हो. श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घासी, गंगेचे पाणी काबडी भरितो. गोपाल कृष्ण. नाथांच्या घरी भगवंताने पाणी भरलं. किती भरलं? आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी, एकच काय वदा पडल्या कार्यार्थ वाहिले पाणी. ज्ञान करिजे नाथांच्या घरी पाणी भरलं. किती वर्ष? 12 वर्ष भगवान त्या ठिकाणी होते. सुदामानं काय
सुदामानं फक्त पोहे दिले. किती? ऋण तरी मुठभर पोहे, ज्याच्या व्याजात हे मनगरी ते. सुदामानं जे दिलं भगवंताला ते सुदामानं दिलेलं आहे, कुदामानं नाही दिलेलं. सुदामानं जे पोहे दिले ते भक्तिरसात बुडवलेले होते. भगवान म्हणाले, भक्तिरसातले पोहे पाहिल्यानंतर भगवान म्हणाले, मी पोहे, पोहे म्हणजे स्विम. म्हणून सुदामाला काय दिलं तर ज्याच्या व्याजात हे मनगरीती. आणि याच्यावर थांबले नाही भगवान. मुदलत मुक्ती देणी, उदरामध्ये मुक्ती. आणखी काय पाहिजे? श्री एकनाथ सदनी. सगळ्यांना माहित आहे श्रीचा असणारा एकच नाथ म्हणजे भगवान महाविष्णू. श्रीयुत एकनाथांच्या घरी गेले. श्री एकनाथ सदनी माध, मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे तिचे पती विष्णू. माधव या शब्दाची माधव. जी सर्व काम हे, सर्व काम हे भगवंताचं नाव आहे. याला भक्ती म्हणतात. जे भगवत परमेश्वराला जे अर्पण करायचं ते भक्तीनं अर्पण. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. जे भगवंतांना अर्पण करायचं. देवर्षी नारदांना सांगताना भगवान गोपाळ कृष्ण सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. भक्तीनं मला अर्पण करा. म्हटलं बा पानं एखाद्या भक्तानं द्यायचं ठरवलं. पुढं काय म्हणाले? अश्नामी असं क्रियापद ठेवलंय. पत्रम अश्नामी, फलम अश्नामी, पुष्पम अश्नामी, तोयम अश्नामी असं म्हटलं. व्याकरणाच्या दृष्टीने ते बरोबर नाही. एका भक्तानं पानं आणलेली भगवंताला, तर अर्थ काय होतं? पत्रम अश्नामी, पानं खातो. म्हटलं बाबा आपण विडा देतो की नाही भगवंतांना? विडा घ्या हो नारायणा. पानं खातात की नाही? हो खातात. आम्ही पण खातो पानं. सगळेच बरेच लोक पानं खातात. पण आमच्या पानाला नंबर असतो. पत्रम अश्ना आम्ही म्हणाले भगवान. पत्रम पुष्पम, फुलं दिली भगवंताना. पुष्पम अश्नामी, फुलं खातो. फुलं खायचं असतात का कधी? वास्तविक पुष्पम जिघ्रामी म्हटलं पाहिजे होतं, पण तिथं अश्नामी म्हटलं. एकानं विचारलं, म्हटलं बुवा गुलकंद कशाचा असतो? गुलाबाच्या पाकळ्या काढून त्याचा गुलकंद करून तो खातात उन्हाळ्याच्या दिवसात. म्हटलं सोडून द्या. पुढं फलम अश्नामी, फळं दिली तर फळ खायचं. तोयम, पाणी खातो. पाणी खायचं नसतं, प्यायचं असतं. पण भक्ती न दिल्यामुळं भगवंताला वेड्यासारखं होतं. वेड झालो, वेड झालो, वेड झालो, वेड झालो. वेड झालो, वेड झालो, भक्तीसाठीला चवलो, प्रेमासाठीला जवलो, प्रेमासाठीला जवलो, भक्तीसाठीला वेड झालो, वेड झालो, वेड झालो, वेड झालो, भक्तीसाठीला चावलो. हे गुरुजींचं आहे सगळं. वेड झालो, वेड झालो, वेड झालो,
गोपाल कृष्ण भगवान. भगवान म्हणाले मी मला वेड्यास जो भक्तीनं अर्पण करतो, भृंग कीटकन्या आहे, जे भक्तीनं मला अर्पण करतात. लोके सधन्य शुचिस्स विद्वान मखैस्तपोभिः सगुणैर्वरिष्ठा ज्ञाता सदाता सतु सत्यवक्ता यस्यास्ति भक्ती पुरुषोत्तमा. कबीर महाराजांचे भक्त कबीर महाराजांचा जय जयकार करू लागले. कबीर महाराज की जय, कबीर महाराज की जय, कबीर महाराज की जय. तेव्हा कबीर महाराज म्हणाले माझा जय जयकार का करतात. कबीर महाराज तेव्हा त्यांचे भक्त म्हणजे आपल्यासारखा भक्त नाही, तुम्हाला भक्ती बघायची. कबीरा कबीरा क्या कहता है जा जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. एका गोपीच्या प्रेमामध्ये कोटी कबीर वाहून जाईल असं शुद्ध भक्ती प्रेम. आम्ही प्रेम करतो, पण आम्ही करतो त्याला साहेबाने डिक्शनरीमध्ये वेगळा शब्द दिलेला आहे. आम्ही करतो तो वैषयिक प्रेम आहे. आय लव्ह यू सगळेच म्हणतात हो, ज्याला काही कळत नाही सुद्धा म्हणतो, पण त्याचा LOVE या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध प्रेम. आणि आम्ही करतो त्याला LUST लष्ट, लष्ट असं म्हटलेलं आहे. आम्ही करतो ते वैषयिक प्रेम साहेबांनी डिक्शनरीमध्ये लिहून ठेवलं आहे. आणि भगवंतांना शुद्ध भक्ती प्रेम पाहिजे, जे गोपीने केलं, ध्रुवानं केलं, प्रल्हादानं केलं, अनेकाने केलं. शुद्ध भक्ती प्रेम करून भगवत कृपा मिळवण्याकरता जे संतांनी सांगितलं, महंताने अनेक संतांचं सांगणं तेच आहे. भक्ती करा आणि भगवंतांना आपलंसं करून घ्या. तुकाराम महाराज म्हणाले जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. मोरोपंतांना विचारलं, पंत असं म्हणाले भक्ती तुझी भगवंता भवनदी तारावया जशी जशी तरणे. कोणी म्हणे मोरोपंत अरसिक होते, त्यांच्याकरता आर्या देते अनुपम्य सुखाविषयी पुरुषा जशी नवी तरणी. अर्थ सांगत नाही. शुद्ध भक्ती प्रेम करून भगवंताला आपलंसं करून घ्या म्हणून पूर्व पद्यामध्ये समर्थ वर्णन करतो. धन्यातो संसार हरि भक्ती करे, धन्यातो संसार हरि भक्ती करे. दयाचा कैवार देवराणा, दयाचा तो संसार हरे भक्ते करे.
धन्य तो संसार चाड नाही तया हरीची दासा चाड नाही तया हरीची दासा हरीची दासा हरीची हरीची दासा हरीची दा बुवांची देहाची उंची लहान आहे पण कीर्तनाची उंची महान आहे. उंची लहान पण कीर्तीन महान असं बुवांकडे पाहिल्यानंतर म्हणता येईल. बुवांचे संगीताचे गुरु कुडाळचे गुरुवर्य माडिये बुवा. माडिये बुवांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महान गायक तयार झालेले आहेत. त्यांची नामावळी खूप मोठी आहे. असो, आपण श्रद्धांजलीच्या मूळ कार्यक्रमाला आरंभ करूया. आज पहिली श्रद्धांजली जी वाहिली जातीये ग्वाल्हेर मध्य प्रदेश मधले संत हरिभक्तपरायण परमपूज्य बाळकृष्णनाथ वासुदेवनाथ
ढोली बुवा महाराज. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची जी नाथ परंपरा आहे, ही नाथ परंपरा ज्यांनी ग्वाल्हेरपर्यंत नेली असे परमपूज्य महिपतीनाथ महाराज, या महिपतीनाथ महाराजांची ही गादी आहे, ज्यांचा शिंदे सरकार घराण्याशी खूप जवळचा संबंध होता. बाळकृष्णनाथ महाराजांना समाज आदराने बाप्पा महाराज असंही म्हणत असत. आणि श्रोते हो, बाप्पा महाराजांचं जे तीर्थरूप वासुदेवनाथ महाराज यांचा माझा व्यक्तिगत परिचय होता. त्यांची एक आठवण सांगतो आपल्याला. ग्वाल्हेरला कीर्तन महोत्सवासाठी मी गेलेलो असताना, ही साधारण 86-87 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला वासुदेवनाथ महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन, त्यांची भेट मला झाली. त्यांचं कीर्तनही ऐकण्याचा मला योग आला. आणि सहज विषय निघता निघता टी व्हीवरती विषय आला आणि नाथ महाराजांनी माझ्या समोर टी व्हीवरती एक आर्या तयार केली आणि मला म्हणाले, बुवा असं कसं म्हणता? म्हणजे टी व्ही वाईट नाहीये म्हणले, ते तर प्रत्यक्ष हरिहराचं ऐक्य आहे. मी आपल्याला गद्यामध्ये ती आर्या सांगतो, आपण आनंद घ्या. टी त्र्यंबक व्ही विठ्ठल टीव्ही नामे स्वयेची हरिहर हा. टी त्र्यंबक व्ही विठ्ठल टीव्ही नामे स्वयेची हरिहर हा. आणुनिया घरी ठेवा विश्वाचे रूप मुक्त पाहत रहा. कीर्तनाचा रंगही त्यांचा खूप अलौकिक होता. बाप्पा महाराजांनी वयाच्या 83व्या वर्षी देह ठेवला. 32 वर्ष त्यांनी उज्जैनला क्षिप्रा नदीच्या तीरावरती दशहरा कीर्तन सेवा केली. त्यांची ती कीर्तनं खूप गाजायची. अनेक समाजकंटकांना त्यांनी माणसामध्ये आणलं. अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं त्यांनी हृदय परिवर्तन करून त्यांना सज्जनांच्या पंक्तीला आणून बसवलं. असे बाप्पा महाराज होते. अत्यंत गोड रसाळ मधुर कीर्तन. हे त्यांचं कीर्तन असं ऐकत असताना साक्षात एकनाथ महाराज कीर्तनाला उभे आहेत असं वाटायचं. आणि ढोलीनाथ महाराज असं त्यांना जे नामाभिधान पडलं, याचं कारण त्यांच्या कीर्तनामध्ये नाथपंथीय कीर्तन असल्यामुळे ते ढोल वाजवून कीर्तन करत असत. त्यांच्याबरोबर जे साथीदार असत ते ढोल आणि मोठ्या करताल झांजा अशा त्यांच्या कीर्तनाचा जल्लोष असायचा. ज्यांनी ज्यांनी त्यांचं कीर्तन श्रवण केलं, आनंद घेतला, ती मंडळी धन्य आहेत. त्या बाळकृष्णनाथ महाराज तथा बाप्पा महाराज यांना आपण पहिली श्रद्धांजली अर्पण करूया. दुसरी श्रद्धांजली आहे आदरणीय श्रद्धेय वैकुंठवासी सुरेशराव उपाध्ये. संपूर्ण जीवन ज्यांनी कीर्तन न करता कीर्तन सेवेसाठी वाहिलेलं आहे. त्यांनी हातात आयुष्यात झांज घेतली नाही, परंतु कीर्तनावर ज्यांनी प्राणप्रिय प्रेम केलं असे सुरेशराव उपाध्ये. तुम्ही म्हणाल, बुवा हे कसं शक्य आहे? शक्य आहे हे सुरेशरावने दाखवून दिलं. मुंबईची जी अखिल भारतीय कीर्तन संस्था जी आहे, त्या कीर्तन संस्थेला आता 80 वर्ष पूर्ण झाली. या 80 वर्षातली 60 वर्ष सुरेशराव उपाध्यांनी संस्था नावारूपाला आणण्यासाठी हाडाची काडं झिजवली. स्वतः प्रपंच केला नाही, परंतु संस्थेचा प्रपंच चालवला. आज जी संस्था भव्य दिव्य स्वरूपात दिसतीये, ती नावारूपाला आणण्याचं 100% जवळपास श्रेय सुरेशराव उपाध्यांना जातं. ते स्वतः संघाचे होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक होते. त्यांच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात ते पूर्णपणे जाणवायचं. संघ म्हणजे शिस्त,
हे तर सगळ्यांना ज्ञातच आहे. परंतु सुरेशराव उपाध्यायांमध्ये संघाची शिस्त होती आणि कीर्तनकाराचं प्रेम होतं. आलेल्या अतिथीला, अभ्यागताला, संस्थेत आलेल्या प्रत्येकाला ते स्वतःचा आप्त मानायचे आणि त्याच्या प्रत्येक अडीअडचणीसाठी स्वतः व्यक्तिगत धावून जायचे. असे सुरेशराव उपाध्ये. या सुरेशराव उपाध्यांना आपण दुसरी श्रद्धांजली अर्पण करतो आहोत. आणि तिसरी श्रद्धांजली जी आहे ती श्री कृष्णकांत लक्ष्मण मोहने, माजी सैनिक हे होते. त्यानंतर निवृत्तीनंतर शिक्षण क्षेत्रातून निवृत्ती घेऊन ते मूळचे जे पांढुर्णा येथील रहिवासी होते, नोकरीनिमित्त नागपुरात आले आणि उर्वरित आयुष्य त्यांनी नागपुरातच घालवले. सौभाग्यवती शोभा कृष्णकांत मोहने या त्यांच्या पत्नी, दोघंही अत्यंत प्रेमळ दाम्पत्य होतं. या स्वभावामुळे नातेवाईकांशी त्यांचे सर्वांचेच आपुलकीचे संबंध होते. शोभाताई या स्वतः सुगृहिणी होत्या. त्यांच्या हातचं चवदार जेवण जेवायला सर्वांनाच खूप आनंद मिळायचा. अनेक ब्राह्मण परिवारांना नागपुरात नोकरीनिमित्त स्थायिक त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या ज्या सुकन्या आहेत, सौभाग्यवती सुचेता राजीव टांगसाळे यांनी हे मनोगत पाठवलेलं मी आपल्याला आत्ता वाचून दाखवलं आहे. या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हरिभक्तपरायण रामनाथजी अय्यर या ठिकाणी येतील. तशीच आमची एक युवा कीर्तन भगिनी जी आहे हर्षदा भावे, तीही या ठिकाणी येईल आणि मी स्वतःही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उभा राहील. श्रीराम जय राम जय जय राम. 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 भगवंताचं भजन करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय, देवर्षि नारद महाराज की जय, महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय, भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवंताची भक्ती करून ज्यांनी भगवत कृपा मिळवली, थोडक्यात चरित्रभाग सांगतो. नृपकुल भूखन इंद्रद्युम्ना नृपकुल भूखन इंद्रद्युम्ना नृपकुल भूखन नृपकुल भूखन इंद्रद्युम्ना द्रुपदाविड देशाधिपति द्रुपदाविड देशाधिपति अगस्त्य ऋषि के शाप कारण से अगस्त्य ऋषि के शाप कारण से भया विजन भो हाथे रामा साधो जी रामा राजा राम कहो इंद्रद्युम्न या नावाचा द्रविड देशाचा राजा नृपकुल भूखन इंद्रद्युम्न नृपद्राविड देशाधिपती. सुंदर प्रकारे राज्यकारभार सुरू आहे, सुरळीत प्रमाणे सुरू आहे, कुणालाही काहीही कमी नाही. त्यावेळेचा आता एका राज्यामध्ये किती लोक असतात राज्य सांभाळा. पूर्वी एकच राजा राज्य करायचं, आपण व्यवस्थित प्रजापालन तत्पर असा विठोबांना दप्तरदाराने सुंदर वर्णन केले. इंद्रद्युम्न इति ख्यातो क्षितीन्द्रुगस्तशापतः गिरीन्द्रिग करीन्द्र सुरेन्द्र भेन्द्र विक्रम. इंद्रद्युम्न या नावाचा द्रविड देशाचा राजा. प्रजा सुद्धा सुखी होती, समाधानी होती, कुणालाही काही कमी नव्हतं. राजा सुखी असला की राजा सुखी असून प्रजाही सुखी पाहिजे असा राजा सुंदर. एवढंच नाही तर भगवंताचा भक्त होता. हो, भगवान महाविष्णूंचा भक्त होता. मृगया करायला जायचा, म्हणजे शिकार करायला. पूर्वी राजांनाच परवानगी होती शिकार करायची. आता कुणीही शिकार करतात, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. आपला विषय नसता तरी बोललं पाहिजे. हो, समाज प्रबोधन असा हा राजा मृगया करण्याकरता निघालं, शिकार करण्याकरता निघालेलं आहे. बरोबर सेवक होते, सर्व बरोबर सेवकांना घेऊन जंगलाच्या दिशेनं निघाला. आणि जंगलाच्या दिशेने आला, जंगलामध्ये आला. शिकार मिळते का याची वाट पाहतोय. या दिशेला जाऊन पाहिलं, इथं शिकार सापडले नाही. म्हटलं इथं सापडत नाही, म्हटलं दुसऱ्या दिशेला जाऊ. दुसऱ्या दिशेला जाऊन पाहिलं, सेवक बरोबर होते, ते म्हणाले इथंही शिकार सापडले नाही. म्हटलं तिसऱ्या दिशेला जाऊन पाहावं म्हणून त्या दिशेनं निघाले, पण तिसऱ्याही दिशेला शिकार सापडली. दिशा चार आहेत, उपदिशा आणि चार आहेत, आणखी वर आहेत, खाली
शी दिशा डुबरची दिशा, ऊर्ध्वाय दिशे ब्रह्मणे च नमः, अधराय दिशे अनंताय च नमः. तिथं काही शिकार सापडत नाही. सगळ्या बाजूनं शिकार असो शोधतोय राजा, पण शिकार काही सापडत नाही. काय करायचं? सेवक म्हणाले, बराच वेळ फिरलोय, आम्ही कुठं पाणी मिळतंय का बघून येतो. म्हणून बरोबरचे सेवक जे होते ते म्हणाले, म्हटलं आम्ही कुठं पाणी मिळतं का बघतो. म्हणून पाणी बघण्याकरता निघून गेले. राजा एका ठिकाणी बसला. आता नुसतं मोकळं बसून काय करायचं? शिकार काही सापडत नाही. म्हणून मांडी घालून बसला आणि भगवंताचं ध्यान सुरू केलं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गोपालकृष्ण भगवान महाविष्णूंचं डोळे मिटून ध्यान करीत बसलेला होता. आणि ध्यान करत बसलेला असताना समोरनं एक विभूती येत होती. द्रविड देशाचा राजा डोळे मिटून बसलाय ध्यान करीत. एकरूप झालेला, तद्रूप झालेला. समोरून कोण येतं हे त्याला माहीत नव्हतं. आणि समोरून अगस्ती ऋषी येत होते. अगस्ती ऋषी म्हणजे साधे नव्हते हो. ज्यांचं पुराणामध्ये वर्णन आहे की एका आचमनामध्ये ज्यांनी समुद्र प्राशन करून टाकला, असे अगस्ती ऋषी येत आहेत. जटाभार मस्तकाच्या ठिकाणी, दाढी वाढलेली आहे, भस्म लावलेलं आहे, हातामध्ये कमंडलू आहे. जटाशेष पर बभूत जटाशेष पर बभूत जटाशेष पर बभूत जटाशेष पर अगस्त्य विराज मुनि 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 अगस्त्य
म प नि सा नि ध प म प ग म ग रे सा नि सा नि सा ग म प नि सा ग रे त्यांना कळलं कुठं गेलो का फिरून आलो जरा गोपाल कृष्ण भगवान की जटाभार मस्तकाच्या ठिकाणी साधेने हो अगस्त्य ऋषी. अगस्त्य ऋषींनी पाहिलं राजा डोळे मिटून बसलाय. अगस्त्य ऋषींना क्षणभर असं वाटलं बहुतेक राजा मुद्दाम डोळे मिटून बसला का, मला आसन द्यावं लागणार म्हणून. अगस्तीसारखे मोठे ऋषी येत आहेत आणि राजा डोळे मिटून बसले. आणि येता येता ऋषी अगस्त्य ऋषी पुढे आले. म्हटलं राजा एवढा उन्मत्त झालास, मत्त झालास, आपलं आसन द्यावं लागणार म्हणून, हत्ती होशील जा, शाप दिला हो. ती शापवाणी ऐकली, डोळे उघडून पाहिलं तर समोर अगस्त्य ऋषी साष्टांग नमस्कार केला. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हटलं महाराज खरं सांगतो मी मुद्दाम काही केलेलं नाही, मी मुद्दाम डोळे मिटून बसतो नव्हतो. आपण येणार ती कल्पना मला नव्हती. मोठा व्यक्तिमत्व अगस्त्य ऋषी म्हणजे. म्हटलं महाराज खरं सांगू, मी डोळे मिटून भगवंताचं ध्यान करत होतो, भगवान महाविष्णूंचं ध्यान करत होतो. ऋषी म्हणाले चेक करून बघूया. ऋषींनी डोळे मिटले आणि चेक केलं लगेच. खरंच मगाशी जाता जाता मी बोललो ना, भक्ती करायची म्हणजे सर्व करायचं. आम्ही सर्व करतो एवढं कळेल. सर्वस्व देतो पण स्व देत नाही. आणखी एक आहे सर्व करणं ज्याला म्हणतात. सर्व करून देतो. म्हटलं महाराज आपण आलेलं मला माहीत नाही, मी भगवंताचं ध्यान करीत होतो. ऋषींनी डोळे मिटले आणि अंतर्ज्ञानानं जाणलं हो. म्हटलं बुवा काय असतं हे प्रकरण अंतर्ज्ञान, मला अजून माहीत नाही झालं, नाहीतर इथं उभं राहिलं नसतं कीर्तनाला. काय ऋषी होऊन गेले होय की. म्हटलं राजा आता मी शापवाणी उच्चारलेली आता काही, पण उत्शाप देतो. हत्ती जरी झालास तरी ज्यावेळी तू संकटात सापडेल त्यावेळी भगवान येऊन तुला सोडविल, तुझं रक्षण करेल, असा उत्शाप दिला. राजांना पुन्हा नमस्कार केला. अगस्त्य ऋषी निघून गेले आणि हा म्हणता हा हत्ती झाला. कसा झाला वर्णन केले. इंद्रद्युम्न इति ख्यातो क्षितीरो दस्त्यशापतः गिरींद्रे गकरिगो सुरेंद्र भेंद्र विक्रम. सुरेंद्राच्या भेंद्राप्रमाणे त्याचा विक्रम असा हत्ती हो. ज्या पर्वतावर राहायचा अनेक बरोबरची लोक होती, आजोबा नातू पणजोबा सगळे होते हो. ज्या पर्वतावर राहायचा त्या पर्वतावर दुष्काळ पडला. एका वर्षी पाणीच नाही, आलं तर भरपूर येतं. पाणी नाही म्हटल्यानंतर जीव तळमळायला लागला हो. माणसाला सुद्धा पाणी आवश्यक आहे. पाणी हा शब्द म्हणजे पाणी कसं आहे, माणसा हेच जीवन आहे. जीवन हा शब्द पाण्याला आहे, अन्नाला आहे. एका हत्तीला किती पाणी लागत असेल आपण विचार करून बघा. यूज अँड थ्रो नाही, पाण्याची बॉटल बिस्लेरीची ती पुरत नाही हो. त्याच्यापेक्षा एका हत्तीला साधारण एक एक बॅरल मोठं मोठं पाणी. काय विचार करतो काय करायचं. दुष्काळ पडला काय करायचं. स्वतः गजेंद्र आहे,
पूर्वी पूर्वायुष्यामध्ये राजा होता, उत्तरायुष्यामध्ये हत्तींच्या स्वरूपात हत्तींचा राजा. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. इकडं तिकडं बघितलं पण काही दिसत नाही. सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं, पाणी यायला लागलं, पाणी 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 व्हायला लागलं. पाणी सगळ्यांना माहित आहे आणि निपाणी पण माहित आहे. राजा धीरज प्रभू रामचंद्र भगवान पर्वताच्या उंच कडे शेवटच्या शिखरावर आला आणि चौफेर नजर फिरवली त्या गजेंद्रानं. काय गजेंद्राची ताकद हो, विठोबांनाने वर्णन केले हो. सत्वान व्याकुलयन तटान विधलयन असं वर्णन केलेलं आहे. सगळी विठोबांना दप्तरदार कराडकरच असं त्यांचं वर्णन आहे म्हणा. थोडंसं गुरुजींनी शिकवलं ते मांडण्याचा प्रयत्न करतो. एक सोंडेचा ढाका दिला, कडेच्या कडे लपून बघायचं. सिंहाची गर्जना ऐकल्यानंतर हत्ती घाबरतो म्हणे, याचा छेदकार ऐकल्यानंतर सिंह पळून जायचे म्हणे. असा गजेंद्र उंच शिखरावर आला आणि चौफेर नजर फिरवली. लांबवर काहीतरी चकाकल्यासारखं दिसत, ज्या चकाकतंय त्या अर्थी ते पाणी. आणि समजा पाणी तिथं नसलं, इथं मरायचं जाऊ, तिथं जाऊन मरू. आपल्या सर्व लोकांना नाही तर म्हटलं चला जाऊया तिथे. कुठं जाऊया? जिथं जे चकाकतंय त्या ठिकाणी जाऊया. स कदाचित प्रखर तर तरणी किरण संधुक्षिता धरणी धरग्नामणी तत्विश्री करिणी विहि पार करणीय मानवश्मा ताप सिंधु तरणी व सरोवर शरणी सुखकरणीय मती करणी नायक शरणी चकर गोपाल कृष्ण. हे सगळं विठोबांना दप्तरदारांचं. सगळे तरणी तरणी होत्या म्हणे त्यात. म्हणजे गुरुजी मजेनं सांगायचं काय भाग्यवान समजू आम्हाला कीर्तन हे श्रवण करायला मिळालं, थोडंसं शिकायला मिळालं, जास्त नाही. नंतर ते त्यांनी संन्यास घेतला तरी आम्ही होतो तिथं. आणि सगळे निघाले हो त्या पर्वतावरनं. आणि जे चकाकत होतं म्हटलं समजा मिळालं नाही पाणी, म्हटलं तिथं बघूया जाऊन. सुंदर हो हे मकमल कलिका पंक्ती शोभती सदा. हे मकमल कलिका पंक्ती शोभते सदा. गंधलुब्ध भ्रमरजाचा फिरती परिसरा. जुन्या चाली आहे तो गोड चाली. शोभते सर शोभते सर. सुंदर हेम कमल कलिका पंक्ती शोभती त्या. सुंदर सरोवर स्वच्छ पाणी, किती स्वच्छ हो, सुई पडलेली वर्ण दिसेल एवढं स्वच्छ. एवढंच नाही तर त्यात चांगली चांगली कमळं फुलली होती. तर मग त्या कमळावर ती मकरंद सेवन करण्याकरता भुंगे फिरत होते सगळीकडं. काय सुंदर वातावरण हो. घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिया मिरेंद प्रिया मिरेंद मधुसेवनानंद स्वच्छं आगे.
जगता होई वाढिया भृंग हरी सोडना ध्यास हरी सोडना ध्यास हरी सोडना ध्यास भूजनात आमच्या अभिषेकी बुवाने अजरामर करून ठेवलंय गोव्याचे. ते त्यांचं कीर्तनकारांचंच घराणं. घे छंद घे छंद घे छंद मकरंद सुंदर कमळा फुलली होती. या हत्तीनं सरोवर आता उडी घ्यायची म्हणून अशी गजेंद्रानं उडी घेतली त्या सरोवरामध्ये आणि वर पाणी उसळलं. किती वर होतं. त्या सरोवराच्या भोवती मोठे मोठे वृक्ष होते. त्या वृक्षावर शकुन नावाचे पक्षी बसले होते. ते पाणी पक्ष्यांना लागलं. पक्ष्यांना म्हणजे आताचे पक्षी आहेत ते नव्हे, हां, म्हणजे झाडावर असतात ते पक्षी. त्या पक्ष्यांना पाणी लागलं. विठोबांना दप्तरदाराने अपशकुन त्वम जगाम नाम तटा. ते पाणी वर लागल्यानंतर शकुन पक्षी निघून गेले आणि राहिला तो फक्त अपशकुन. आता गजेंद्रानं त्यामध्ये उडी घेतल्यानंतर विहार सुरू, जलक्रीडा सुरू झाली, जलविहार सुरू झाला. सगळ्यांना आंघोळी घालते. सोंडेमध्ये पाणी घ्यायचं, ते वर टाकायचं. असा मुलांना आंघोळ घातली. सगळ्यांना म्हटलं असं आता उद्या पाणी मिळेलच की नाही खात्री नाही किंवा गॅरंटी नाही. म्हणून आज भरपूर पिऊन घेऊया. गोव्यात आलोय ना. राजा धीराज प्रभू रामचंद्र भगवान. कळेल त्याला कळेल हो. आणि भरपूर पाणी मिळालं. आनंद झाला, आनंद झाला. आम्हाला सुद्धा पाणी लागतं. जसं जीवना वेगळी मासोळी तसा तुका तळमळी. मासे पाण्यामध्ये असतात. पाण्यातनं त्यांना बाजूला काढलं ते तळमळ तळमळ सुरू होते. आनंद झाला. भरपूर पाणी मिळालं. म्हणाला चला. एकेकाला म्हटलं चला वरचं मुलाला काढलं. दुसऱ्या मुलाला काढलं. सगळ्यांना म्हटलं बाजूला वर जाऊन काठावर थांबा सरोवराच्या बाजूला. म्हटलं मी आणखी थोडा वेळ आंघोळ करतो. सोंडेमध्ये पाणी घेतलं, वर टाकलं आणि एवढ्यात पायाखाली काहीतरी गडबड सुरू झाली. फक्त तो एक नकर त्या सरोवरामध्ये होता. त्या नकरानं या हत्तीचा पाय घट्ट धरला आणि ओढायला सुरुवात केली. याची ताकद गजेंद्राची खूप होती हो. म्हणून यानं काय केला, एक पाय काढून त्या नकराच्या मस्तकावर ठेवला. पण आपल्या शक्तीचा काही उपयोग होईना. का नकर स्वस्थान सद्य गजेंद्रमपि करशती. नकर स्वतःच्या स्थानावर असल्यामुळं हत्तीच्या ताकदीचा काही उपयोग होत नाही. गोवाची ताकद गोव्यामध्ये, पुण्यात नव्हे. काय करायचं. बरोबरची लोक ते हो म्हटलं मी संकटात सापडलो. या आपल्याला माहित आहे कुणी कुणाचं नसतं. कुणी नव्हे कुणाचा सखा. बाप आणि काका, ताई आणि आका, मारतीला हाका. कुणी नव्हे कोणाचा सखा. कुणी नव्हे कोणाचा सखा. बाप आणि काका, ताई आणि मारतीला हाका. रडत बसतील की कोणी नव्हे कोणाचा सखा. स्वतः कीर्तन करत ते. बाप आणि काका, ताई आणि आका, मारतीला हाका. हाका आणि तुका.
कुणाचा सखा कुणी कुणाचं नसतं. येताना एकटा येतो, जाताना एकटा येतो, हा जगाचा नियम आहे. आल्यानंतर तो रडत असतो, आम्ही हसत असतो, पण तो जाताना आम्ही रडत असतो, तो हसत असतो. हो म्हटलं काका मला वाचवा, काका येत नाही, कोणीच येत नाही. त्यांनी सुद्धा प्रयत्न केला, त्या जंगलातल्या वेली वगैरे बांधल्या शेपटीला आणि गजेंद्राला ओढायला सुरुवात केली. पण त्या सरोवरामध्ये जो नकर होता, तो नकराने एवढी, आता तो स्वतःच्या स्थानावर असल्यामुळे हत्तीच्या शक्तीचा आणि इतर जे बरोबरचे होते त्यांचाही शक्तीचा काही उपयोग होत नाही झाला. जन हे सुखाचे, जन हे सुखाचे, दिल्या घेतण्याचे, जन हे सुखाचे, अंतबा काळीचे कोणी नव्हे, अंतबा काळीचे कोणी नव्हे, अंतबा काळीचे कोणी नव्हे, अंतबा काळीचे कोणी नव्हे, कोणी कुणाचं नसतं. शेवटी सगळे निघून गेले, हा एकटाच राहिला गजेंद्र. काय करायचं? उशापाचं स्मरण झालं. आपल्याला देव म्हणतात, पहिले देव फिर देव मेरेसे. पुष्करात पुष्करेण व समस्य त्याशु पुष्करम पुष्करास्य संप्रीत अर्पयेत पुष्करे करी. विठोबांना दप्तरदाराने वरली. सोंड राहिली होती, ती सोंड फिरवली आणि काय त्याचं भाग्य हो, पूर्वजन्माची पुण्याई, ऋषींचे आशीर्वाद, कमळ सापडलं, ते खुळलं आणि पत्रम पुष्पम फलम तोयम, भगवंताने ते कमळ अर्पण केलं. म्हटलं प्रभो लोक जगाचा जो ऐसा धनिक बनतो पाव, जगाचा धनी आहे परमेश्वर. म्हटलं प्रभो लवकर या, मला संकटातनं सोडव. उशापाचं स्मरण, ते कमळ भगवंताना भक्तीनं अर्पण केलं हो, ते वर गेलं कमळ. भागवतामध्ये त्यावेळी कमळ वर गेलंय, आता गेलंय म्हणून एवढं नाचायची गरज नाही. असो, आपला विषय नाही. आमच्या गोव्यात काय स्थिती आहे ती मला माहिती आहे. ते कमळ वर टाकलं, गुरुत्वाकर्षणाचा ते वर जाऊन खाली पडायच्या आत भगवान म्हणाले मला निघायला पाहिजे. हा केसर सिगाली उडी धावून या बंध तोडी, धावून या बंध तोडी, धावून या बंध तोडी. हा केसर सिगाली उडी धावून या बंध तोडी, धावून या बंध तोडी, धावून या बंध तोडी. हा केसर सिगाली उडी हो, हा केसर सिगाली, हा केसर सिगाली उडी हो, हा केसर सिगाली, हा केसर सिगाली उडी धावून या बंध तोडी हो, धावून या बंध तोडी, हा केसर सिगाली हो. या बंगाच्या चाली सिनेमावाले पळवतात, हवा में उडता जाली. मूळ चाल कीर्तनातली आहे पण त्यांनी उचलली. हा केसर सिगाली उडी धावून या बंधा तोडी, धावून या बंधा तोडी, धावून
त्याच्यात तो संकटात आहे, प्राण चालले त्याच्या बुवा इथं ताना मारायला लागले, शोभत नाही हो. भगवान महाविष्णू जे निघाले ते आले, उडी मारली. कशी उडी मारली? हाक मारल्यानंतर उडी मारली, हा सरळ अर्थ आहे. हा केसरशी उडी आली. केसरी म्हणजे सिंहासारखी उडी. एका उडीमध्ये एकदा उडी घेतली, गंडस्थळाचा ग्रास घेणारा, असे सिंहासारखी उडी भगवंताची उडी हो. आम्ही उड्या मारतो, काही उपयोग होत नाही. ते मग आणखी अर्थ आहे का म्हटलं आहे तर केस आके सरशी घाली. सरशी म्हणजे सरोवरामध्ये उडी घातली. आणखी एक अर्थ सांगितलं आमचे पुण्याचे गुरुवर्य भिडेबुवा यांनी. हाक मारल्यानंतर म्हणे ते हाकमध्ये आली. भगवान म्हणाले हाके सरशी. हाके सरशी म्हटलं उडी घातली. सुदर्शन चक्र होतं, ते सुदर्शन चक्र सोडलं, नकराचं मुख वक्र केलं, गजेंद्राला पाण्यातनं वर काढलं, आपल्या पितांबरानं त्याचं रक्त पुसतंय भगवान भक्ताचं. म्हटलं यायला उशीर झाला का नाही, आम्ही वेळेत आलेलो. हाक मारल्याबरोबर म्हटलं चला, म्हटलं हो, म्हटलं पितांबरवाले मुकुटवाले तो जो नकर होता पाण्यामध्ये, म्हटलं त्याला कुठं घेऊन चाललंय? त्याला वैकुंठाला घेऊन चाललंय. विगता कुंठा यस्मा तत् वैकुंठम. म्हटलं बुवा काय, मलाच माहीत नाही काय ते. विगता कुंठा यस्मात तत् वैकुंठम. तू आमच्या भक्ताला त्रास दे. म्हटलं बुवा, म्हटलं प्रभू असं काहीतरी बोल नका. मी कुठं तरी ऐकलं होतं कीर्तनामध्ये, जरी तुझा भावा देव तरी हा सुलभ उपाव, तरी मस्तक ठिंगणा लागे संतांच्या चरणा. म्हणून मी पाया धरते. मी आताचा जरी नकर असलो, पूर्वीचा नकर नव्हतो. मी गाणारा होतो गंधर्व. हा हा हुश्च गंधर्वा. गाता गाता चुकलो आणि देवानं शाप दिला, नकर होशील जा. मग नंतर उशाप दिला, गजेंद्राला सोडवायला भगवान येईल त्यावेळी तुझ्यावर कृपा केली. या गजेंद्राला पाण्यात सरोवरातनं वर काढलं आणि त्या गजेंद्रावर भगवंताची कृपा झाली हो. गजेंद्र मोक्ष असं हे चरित्र. काय दिलं हो या जनावरानं? जनावर थोडा तरी परिणाम व्हावा, आपल्यावर होत नाही, काय करणार? त्यानं सुद्धा भगवंताची कृपा मिळवली का? तर जे दिलं भगवंताना ते भक्तीनं अर्पण केलं हो. पत्रम पुष्पम फलम, जे भगवंतानं अर्पण केलं आणि या गजेंद्रावर कृपा झाली. गजेंद्र त्याला मोक्ष मिळा, आणखी काय पाहिजे? म्हणून समर्थ वर्णन करतात हो. भक्ति कारी वैशिष्ट्य आहे. 12 स्वर लावता येतात. मी एवढा काही गाणार नाही हो. आणखी एक पिलू राग आहे, त्यालाही 12 स्वर लावतात.
धपद मप गम नि ध प म ग रे सा धपद मप गम नि ध प म ग रे सा धपद मप गम नि ध गम नि ध गम नि ध नि ध म ग रे ग म ग रे सा क्या बात संधी दिली ते आमचे हवप रामनाथ बुवा अय्यर अनेक कीर्तनकार या ठिकाणी सगळे मागरे अगदी जवळचे आहेत. एवढंच आभार मानायचे नसतात. ऋणं देवस्य यागेन ऋषीणां दानकर्मणां संतत्या पितृलोकानां शोधयित्वा परिव्रजे. झालेली सेवा भगवंताच्या मंगलमूर्तीच्या चरणी अर्पण करतो. एवढंच मागणं मागतो. हे चिदान देगा देवा नरके मुक्ती धन संपदा संत संघाची वासना कामणे गर्भवासी गाढविर्या माळा विषय कंठ काळा तीन त्रिकाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया जडे मन बाहे देव देव जय शिवशंकरा आरती
गोपाल कृष्ण भगवान की जय, देवर्षि नारद महाराज की जय, महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय, भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुनाथ महाराज की